जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. वैदेही यापुढचे 7ही जन्म मीच तुझा नवरा असेल. आणि मी तुला दिलेली सगळी वचनं आयुष्यभर पाळी. अभिषेक, मला टिळकनगर साइट वरून फोन आला होता. तिथे एक अपघात झालाय आणि आपला कामगार जखमी झालाय. वैदय मॅम, एक वाईट बातमी आहे. काय झालंय? टिळकनगर साइटवर जो ऍक्सिडेंट झाला तिथल्या वर्कर्सनी काम बंद केलंय. मला साईटने काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. ऐक, मला अजून काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. मॅडम, मी कदम बोलतोय, गोखले हॉलचा मॅनेजर. हो बोला ना, काय झालं? मॅडम, एक प्रॉब्लेम झाला आहे. काय प्रॉब्लेम आहे? मॅडम प्लीज, तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची तारीख बदला. तुमच्या तारखेला हॉल अवेलेबल नाही आहे. मॅडम, त्याच दिवशी बब्या खिलारी सेटचं एक फंक्शन आहे. आम्ही त्यांना नाही म्हणू शकत नाही मॅडम. आम्ही हॉल बब्या सेटला देत आहोत. काय प्रॉब्लेम आहे? मला वाटतं बहुतेक त्या बब्या खिल्लारीला भेटायला गेल्यात. बब्या खिल्लारे? कोण पाहिजे? बबन खिल्लारे. मीच बब्या शेट आहे. बोला, काय काम आहे? मी वैदेही रेगे. आपण लवकरच प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आपण लवकरच प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आपण लवकरच प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आभार कसे मानू कळत नाही. मानसरे, आपल्यात आभार मानणं कधीपासून आलं? आणि माझं पुस्तक असतं तर तू सुद्धा असाच कार्यक्रम केला असतास ना. इनफॅक्ट मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम केला असतास. पुढं तुझी छळते मला माझीच कविता मला लिहून पाठवली. खूप आवडली तुझी कविता आणि कवी सुद्धा. तुझी डाय हार्ट फॅन आर. रे उचल की रे. नाही ठीक आहे, मी नंतर बोलतो. आपली मीटिंग झाली का? बायकोला सांगणार नाही आपण भेटलोय ते? तुझ्यावर एक छोटी स्टोरी करायची होती म्हणून जरा तुझ्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. मी घरी येऊ? हा नाही घरी नको. का? घरी यायला काय हरकत आहे? नाही घरी नको, कारण घरी मी एकटा आहे आज. एकटा तर एकटा, तसंही मला तुझ्या एकट्याशीच काम आहे. घरचे असो किंवा नसो, इथे येणारे असे कितीतरी सामान्य मुलं असतात.
आणि ते इथे आल्यावर सामान्यच राहतात कारण त्यांना तो आधार मिळत नाही. आणि इथून जे पुढे जातात ना ते सामान्य न राहता स्टार होतात. रेवती, तू कितीही पटवायचा प्रयत्न केलास ना तरी हा विचार मला नाही पटणार. आय जस्ट हॅपन टू कम हिअर आणि माझ्या नो शुभम प्लीज, आय एम व्हेरी सिरियस. मला माझ्या आणि मानसमध्ये कोणीही आलेलं आवडत नाही आणि मानसलाही ते आवडणार नाही. तर ह्यापुढे बी केअरफुल. आणि असं चुकून काही ऐकू आलं तर कान बंद कर किंवा लांब जाऊन उभा राहा. आणि हो, मानस फक्त वैदईचा आहे आणि वैदई फक्त मानसची आहे, हेच सत्य आहे. शुभम, तू ना कधी कधी खूप संदिग्ध बोलतोस. म्हणजे तू जे बोलतोयस तेच तुला म्हणायचंय की त्यात काही वेगळाही अर्थ आहे? कळत नाही. वैदेही, मला समजायला खूप वेळ लागतो, पण जे लोक मला समजतात ते माझ्या प्रेमात पडतात. आत्ता चांदणी चौक? हो, एवढं काय? चांदणी चौकात जाऊया म्हणालोय मी. तू अशी रिॲक्ट करतेस जसं का मी म्हणालो की आपण चंद्रावर जाऊया. मॉन वैदे, आय मीन आत्या, माही, त्यांचं या पार्सल आणू काहीतरी. कमॉन. हो, पण नाही या वैदे, पण नाही ना, बेंड नाही. वैदे कमॉन, आपण दिल्लीमध्ये आहोत आणि आपण चांदणी चौकात खाणार नाही. दिस इज नॉट डन. या पण परत पण आय गेस तू मला अवॉइड करतेस आणि मीच पायलॉन मारतोय. नो. नाही म्हणजे सकाळी तू ब्रेकफास्टला आली नाहीस, मला तेव्हा समजून जायला पाहिजे होतं. ठीक आहे, मी तुला परत त्रास नाही देणार. आय एम सॉरी. अरे शुभम, 7 वाजता इथेच भेटूया. कॅब रेडी असेल. अरे काय ग, आलीस? हो, पण आत्या तुम्ही इतक्यात झोपलात? 10च वाजल्यात अजून. काय आलं, बरं वाटत नाहीये का? अगं नाही, हिला झोपत होते ना, एवढ्यात डुलकी लागली. अशी गाढ झोप लागली नव्हती मला. मग कुठे गेलात भटकत जेवायला? चांदणी चौकात खाल्लं आधी आणि मग येताना जमेल तितकी दिल्ली बघितली. वा. पण शुभम वॉज राईट. रात्रीची दिल्ली खरंच खूप वेगळी दिसते. मजा आली. हो ना, खरंच ग. एकच शहर, एकच जागा, पण दिवसा वेगळी दिसते आणि रात्री वेगळी दिसते. कमाल आहे की नाही? पण आत्यातून तो शुभम किती बोलतो. नॉन स्टॉप बडबड सुरू होती त्याची. पण त्याचं जनरल नॉलेज खरंच खूप चांगलं आहे. गुणी मुलगा आहे तो. पण आत्या, माही रडली नाही ना मी नसताना? त्रास नाही ना दिला? राहिली नाही, त्रास दिला. त्या थँक्यू सो मच. का? तुमच्यामुळे मी इथे कॉन्फरन्सला येऊ शकले. खरं तर तू नाही, मी तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. तुझ्यामुळे मला दिल्ली बघायला मिळाली, फिरायला मिळालं, विमानानं जाता येता आलं. चला झोपूया का आता? हो, मी पटकन फ्रेश होऊन येते.
होतीस कुठे दिवसभर? मी मीराताईंसोबत ऑफिसला गेले होते आणि मी अथर्वला सांगितलं होतं, तो काही बोलला नाही का? अथर्वचं जाऊ दे ग, पण मी कोणीच नाही का या घरची की तू मला न सांगता या घराला वाऱ्यावर सोडून बिनधास्त ऑफिसला निघून गेलीस? तुला घरची कामं तर नीट जमत नाहीत आणि ऑफिसला जायचंय तुला. उद्यापासून तू ऑफिसला जाणार नाहीस आणि दॅट्स माय फायनल डिसिजन. त्याला सतत असंच वाटत राहील की आज ना उद्या त्याचं हे स्वप्न पूर्ण होईल. आणि नाही हा, मला कोणाला अशी खोटी स्वप्न दाखवायची नाहीये. सो वासूला जर आता पुढे जायचं असेल, कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल, तर त्याला या सगळ्यातनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. नाम्या, इकडे ये जरा. तू हे सगळं शूट केलंस? गुड. कारण आता भातुकलीचा खेळ संपला. आता नंदिनीचा खरा डाव सुरू झाला. या क्षणापासून मी मिसेस नंदिनी तन्मय पारखी आहे. काकू, कोणता फोटोग्राफर आहे? म्हणजे तुम्हाला नाव वगैरे काही माहिती आहे का? हे बघ मनवा, आम्हाला काही कळत नाही असं समजू नकोस. तू तुझ्या कामाशी काम ठेवत जा. आपल्या इंडस्ट्रीत फुकट काहीच मिळत नाही. काहीतरी मिळवायचं असेल तर काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं. काय करतोस तू? मॉडेल व्हायचंय ना तुला? अभिच्या आधी या माणसाचा फोन येऊन गेलाय, म्हणजे हाच नंबर असणार. आता कळेल काय खरं आणि काय खोटं ते. हॅलो हॅलो, कोण हवंय आपल्याला? तेजस. हॅलो,